नमस्कार मित्रांनो, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील आज महत्वाची सुनावणी पार पडली आणि आता त्या सुनावणीमधून वाल्मिक कराड बद्दलची महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि वाल्मिक कराड लवकरच सुटणार आहे अशी चर्चा सध्या चालू झालेली आहे। तर नेमका हे चर्चा चालू होण्यामागचं कारण काय आहे आणि वाल्मिक कराड बद्दलची नेमकी माहिती काय आहे आणि पुढे काय होणार आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील आज एक कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीमध्ये महत्वाचे वकील म्हणजे उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील बरेचसे पुरावे हे कोर्टासमोर आज सादर करण्याचा प्रयत्न केला किंवा सादर केले। त्यामध्ये संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारलं गेलं त्याचा व्हिडिओ जो पोलिसांनी सीआयडीने जप्त केला होता किंवा रिकव्हर केला होता, तो व्हिडिओ सुद्धा आज कोर्टामध्ये सादर केला गेला आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती आहे। परंतु वाल्मिक कराड याच्याबद्दलची ज्यावेळेस माहिती सांगण्यात त्यांनी आली त्यावेळेस वाल्मिक कराड यांनी एक कोर्टामध्ये विनंती अर्ज सादर केलेला आहे आणि त्या विनंती अर्जामध्ये वाल्मिक कराड असं म्हणतो की मी कुठलीही हत्या केलेली नाही, संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील माझा कुठलाही संबंध नाही आणि जी काही खंडणी मागणी झालेली आहे खंडणी मागणी कुठेही मी केलेली नाही, हे सगळे आरोप हे खोटे आहेत आणि मी निर्दोष आहे। माझ्याकडले कुठलेही आशा आणि प्रथमदर्शी असे कुठलेही पुरावे सुद्धा माझ्या विरोधामध्ये सापडले गेलेले नाही, अशा प्रकारचा एक विनंती अर्ज कोर्टाकडे सादर केला गेलेला आहे आणि मला या खटल्यातून निर्दोष मुक्तता करावी आणि लवकरात लवकर माझी सुटका व्हावी अशा प्रकारची त्या विनंती अर्जामध्ये माहिती आहे। परंतु जरी वाल्मिक कराड याच्या विनंती अर्जामध्ये अशा प्रकारची जर माहिती असली तरी सुद्धा जे काही पुरावे किंवा ज्या काही माहिती आलेली आहे, सुदर्शन घुले असो यांनी जे कबुली दिली आहे त्या कबुलीमध्ये सुद्धा वाल्मिक कराड याच्याविषयी किंवा सगळ्या याविषयी माहिती आलेली आहे आणि सगळ्याच्या या हत्याकांड प्रकरणामधील मुख्य आरोपी सुद्धा वाल्मिक कराड म्हणून आहे। तर यामध्ये आता विचार करण्याची गरज आहे की वाल्मिक कराड नेमका सुटणार का आणि या सुनावणीमध्ये कृष्णा आंधळे विषयी सुद्धा भरपूर चर्चा सुद्धा झाली अशा प्रकारचं कळते। परंतु ज्यावेळेस उज्ज्वल निकम हे मीडिया समोर आले त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा वक्तव्य किंवा कुठल्याही प्रकारचा जबाब हा कृष्णा आंधळे बाबत मांडल्याचा त्यांनी सांगितलं गेलेला नाही किंवा कृष्णा आंधळेचा कुठेही विषय त्यांनी काढला गेलेला नाही। कारण आपण बघू शकतो की आता कृष्णा आंधळे 4 महिने झालं, 4 महिने उलटून गेले संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला। संतोष देशमुखांची हत्या होऊन अगदी 4 महिने झालेले आहेत, परंतु अजून देखील कृष्णा आंधळेचा शोध लागत नाही आहे। आणि आता वाल्मिक कराडच्या या विनंती अर्जावर तर भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होणार आहे, कारण वाल्मिक कराड बाहेर येणार अशा प्रकारच्या चर्चा रंगलेल्या आहेत, अशा प्रकारच्या लोकांमध्ये आता निर्माण व्हायला लागलेले आहे। कारण या ज्या विनंती अर्जामधून बरेच आता सोशल मीडियावर सुद्धा आपण बघू शकतो की बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे स्टेटस टाकले जातात आणि बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस टाकले जात आहेत। मग आता 24 तारखेला याच्याबद्दलची महत्वाची सुनावणी पार पडणार आहे। जो वाल्मिक कराड यांनी कोर्टामध्ये विनंती अर्ज सादर केला आहे त्याच्या बाबत 24 तारखेला म्हणजे 24 एप्रिल 2025 ला एक महत्वाची सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीमध्ये कळणार आहे की वाल्मिक कराड नेमका जेलमध्येच राहणार आहे का बाहेर येणार आहे। कारण आपण बघू शकतो की ज्या आरोपीला, ज्या माणसाला एक मुख्य आरोपी म्हणून ओळखलं गेलं, तो माणूस आज अर्ज करतोय की मला कुठंतरी या प्रकरणातून सोडण्यात यावं आणि मी हे केलेलंच नाही आहे, माझा याच्या अर्थार्थी संबंध नाही आहे। परंतु जे काही पुरावे आलेले आहेत, जे काही सगळं काही भंडार सीआयडी कडे आहे, एसआयटी कडे आहे, त्याहून नेमकं आता काय होतंय पुढं हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे। आणि वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सुद्धा एक महत्वाची माहिती आलेली आहे। सगळे संपत्तीचे डॉक्युमेंट्स किंवा सगळं काही ती माहिती जी जेवढी संपत्ती वाल्मिक कराड याच्या नावावर आहे त्याची सगळी माहिती ही पोलिसांना किंवा
कोर्टामध्ये सादर करण्यासाठी त्यांनी एक एकत्रित केलेली आहे, अशा प्रकारचं सुद्धा माहिती समजत आहे. आणि सगळी संपत्ती वाल्मिक कराड्याची जप्त होणार आहे किंवा जप्तीची कारवाई त्या संपत्तीवर होणार आहे, अशा प्रकारची सुद्धा माहिती आहे. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल, बीडच्या प्रकरणाबद्दल? आणि जी काय वाल्मिक कराड यांनी अर्ज केलेला आहे कोर्टामध्ये, विनंती अर्ज की मला सोडण्यात यावं, याच्याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.